राज्यात सध्या मुंबई हायकोर्टाचे जज नवनियुक्त झालेले जे आरती साठे आहेत त्यांच्या नियुक्तीवरनं प्रचंड वादंग सुरू आहे, कारण त्या यापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आहेत. म्हणूनच त्यांची नियुक्ती जी आहे मुंबई हायकोर्टावर जज म्हणून ही योग्य आहे की अयोग्य कायद्याने आणि नैतिकदृष्ट्या योग्य आहे का, असे अनेक प्रश्न विचारले जातात विरोधकांकडून. म्हणून आपण घटना काय सांगते, कायदा काय सांगतो या नियुक्तीसंदर्भात, या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी घटनेचे अभ्यासक आणि घटनातज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड यांच्याकडे आलेलो आहोत. सर, तुमचं स्वागत झी 24मध्ये. सध्या आपल्याला माहिती आहे राज्यात खूप वादंग सुरू आहे आरती साठे यांच्या नियुक्तीवरून. मुंबई हायकोर्टाचे जज झालेले आहेत, यापूर्वी ते भाजपचे प्रवक्ते होते, खूप टीका होते. खरं काय, कायदा काय सांगतो? जर का आपण याचा अभ्यास करायचं ठरवलं तर प्रथम आपण ह्या नियुक्तीच्या अगोदर किंवा हे जे सध्या वादंग चालू आहे याच्या अगोदर नेमकं भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक कशी होते हे समजावून घेतलं पाहिजे. मगच हा सध्याचा प्रसंग आहे तो आपण चर्चेला घेऊया. ह्या सगळ्याचं जे मूळ आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम किंवा परिच्छेद 217 मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेचं संविधानाचं 217 कलम किंवा परिच्छेद असं सांगतो की कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नेमणूक ही राष्ट्रपतींच्याकडून होत असते. राष्ट्रपतींच्याकडून ही नेमणूक होत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक म्हणजे गव्हर्नर, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट, दुसरं गव्हर्नर त्या प्रांताचे, आणि तिसरं म्हणजे चीफ जस्टिस त्या प्रांताचे. म्हणजेच थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्ये एखाद्या न्यायमूर्तींची जर का नेमणूक व्हायची असेल तर भारताचे सरन्यायाधीश, नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चीफ जस्टिस, नंतर महाराष्ट्राचे गव्हर्नर, ह्या तिघांचा सल्ला घेतला जातो. या तिघांच्या सल्ल्यानुसार ही नेमणूक होत असते. मग आता मुद्दा झाला की जर ही नेमणूक करायची असेल तर सगळ्या वकील म्हणूनची पात्रता तर ती त्या कलमात दिलेलीच आहे. त्यात हे निकष काय आहेत? निकष इतकंच आहे की त्यांनी तिथे ती वकिली केलेली पाहिजे, हायकोर्टाच्या प्रॅक्टिसचा अनुभव पाहिजे आणि त्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त अधिकचा त्यांचा वकिलीतला अनुभव असला पाहिजे. काही परीक्षा वगैरे असते? त्याची काही परीक्षा नसते. आणि त्यांचं कोर्टासमोरचं काम कसं आहे याच्यावरती आधारित महाराष्ट्राचे बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस ते रिकमेंड करतात, गव्हर्नर त्याला पुष्टी देतात. हे सगळं प्रकरण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर ठेवलं जातं आणि ह्या तिघांच्या विचारमंथनातून जे निर्माण होतं ते राष्ट्रपतींच्याकडे जातं आणि मग राष्ट्रपती आपल्या वॉरंटनं ती नेमणूक करत असतात. म्हणजे थोडक्यात गव्हर्नर ऑब्व्हियसली शासन जे सांगेल ते नाव परत ते पुढे जातात, मुंबई हायकोर्ट त्याच्यावर शिक्कामोर्तब आणि राष्ट्रपतीकडून त्याचे होते. म्हणजे थोडक्यात किती नाही म्हणलं तर शास्त्रीय हस्तक्षेप आहे याच्यात. फारसा शासकीय हस्तक्षेप नसतो, कारण ह्याला कॉलेजियम सिस्टीम असं म्हणतात. आणि ह्या कॉलेजियम सिस्टीममध्ये तो तर आपल्याकडे मोठा मुद्दा आहे, शासनाला हस्तक्षेप करायचा असतो, मात्र तो हस्तक्षेप या कॉलेजियम सिस्टीमनं दूर जातो. आणि कॉलेजियम सिस्टीम म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि त्यांच्यासोबतचे 3 इतर ज्येष्ठ न्यायमूर्ती, ह्या सगळ्यांचं जे मंडळ असतं ते कॉलेजियम शेवटी राष्ट्रपतींना कोणची गोष्ट पाठवत असतं. म्हणजे भारताच्या न्यायसंस्थेवरती उलट टीका होते की न्यायाधीश स्वतःचीच न्यायाधीश म्हणून नेमणूक करतात. इतर देशात असं नाही. जर आपण अमेरिकेत गेलो तर अमेरिकेमध्ये जे न्यायमूर्ती असतात उच्च कोर्टाचे ते लोकांच्या मधून निवडले जातात, म्हणजे पब्लिकली ते निवडले जातात. भारतात एकमेव असं आहे की न्यायाधीश निवडतात. आणि म्हणून या सिस्टीममध्ये कुठेही माझ्या मते फारसं एक्झिक्युटिव्हचं फारसं काय हस्तक्षेप नसतो असं माझं मत आहे. आणि आताचा जर मुद्दा तुम्ही काढला तर हा वेगळाच आहे. आता मुद्दा एवढाच आहे की आता ज्या माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती आरती साठे मॅडम यांची जी नेमणूक झाली याला आक्षेप घेणारे काही मजकूर होतात आणि तोच तुमचा आजचा माझ्या मुलाखतीचा खरा मुख्य मुद्दा आहे. तोच मुद्दा आहे आयडिओलॉजिकली. म्हणजे ऑब्व्हियसली सत्ताधारी पक्षाचे ते प्रवक्ते राहिलेले आहेत. मग ऑब्व्हियसली असाही आरोप होऊ शकतो भविष्यात जाऊन पुढे ते सरकार सांगेल तसंच त्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो त्यांनी दिलेल्या. मग ते नैतिकदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य आणि कायद्या काय सांगतो? कायद्यामध्ये याला कुठेही प्रत्यवाय नाही. अशी नेमणूक होऊ नये असं कुठेही उल्लेख केलेला नाही. नाहीतरी कोणीतरी कोणत्या तरी आयडिओलॉजीचं असणारच आहे ना. म्हणजे कोणताही नागरिक असला, कोणताही सिनियर वकील असला की जो त्या पात्रतेचा आहे, त्या उंचीचा आहे, तो कोणत्या तरी आयडिओलॉजीचा असणारच आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. हे उदाहरण आहे, तुम्ही तर आता हायकोर्टाच्या न्यायमूर्तीचं अपॉइंटमेंट म्हणता. माझ्या मते आत्ताची ही जी न्यायमूर्ती साठे मॅडमची नेमणूक झालेली आहे याच्यात आक्षेपार्ह काहीही नाही. उलट यापेक्षा एक उंचीची गोष्ट तुम्हाला सांगतो. 1971 साली काय घडलं ते सांगतो. बहरुल इस्लाम नावाचे एक आसामचे खासदार होते. ते काँग्रेस पक्षाचे आणि इंदिरा गांधींच्या फार जवळचे होते. ते आसामचे
न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली आसाम हायकोर्टाची. आसाम हायकोर्टाची त्यांची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाल्यानंतर ते तिथून रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर कोणत्याही न्यायमूर्तींची पुढे नेमणूक होत नसते, रिटायरमेंटच्या आधी व्हावी लागते. ते हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून रिटायर झाल्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमलं होतं डायरेक्टली. म्हणजे बघा, मी आधी काँग्रेसचे खासदार, नंतर आसाम हायकोर्टाचे जज आणि डायरेक्ट मग सुप्रीम कोर्टाचे जज. मग इथं आयडियोलॉजी, ही आयडियोलॉजीचं तसं काही इश्यू नसतो. एवढंच नाही झालं तर त्यांना सुप्रीम कोर्टात त्यांनी राजीनामा दिला. कुठे? सुप्रीम कोर्टात. आधी हायकोर्टात, म्हणजे आधी खासदार, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टामध्ये, रिटायर झाल्यावर सुप्रीम कोर्ट, आणि ते रिटायर झाल्यानंतर तिथे सुप्रीम कोर्टात रिटायर व्हायच्या आधीच, एकमेव उदाहरण असावं, रिटायर व्हायच्या आधीच त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या जजशिपचा पण राजीनामा देऊन टाकला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा राज्यसभेचे काँग्रेसतर्फे खासदार झाले. इथे तर तुम्ही सांगताय मला, आता तुम्ही आधी सांगितलं की या मॅडमनी वर्षापूर्वी राजीनामा दिला. तिथे तर एकही दिवसाची वेळ नव्हती. आज राजीनामा दिला की उद्या अपॉइंटमेंट. म्हणजे भारतामध्ये जर का सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी अशी नेमणूक होताना जर का तुम्ही हायकोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून रिटायर झाल्यानंतर अशी प्रथा किंवा प्रेसिडेंट नसताना तरीही तुमची सुप्रीम कोर्टात नेमणूक होऊ शकते आणि सुप्रीम कोर्टाचा राजीनामा देऊन दुसऱ्या दिवशी लगेच राज्यसभेत तुम्हाला घेतलं जाऊ शकतं. आधी राज्यसभा, मग हायकोर्ट जज, मग सुप्रीम कोर्ट जज, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला जर का राज्यसभेत निवडून नेमणूक करण्यात येत असेल तर मग मला वाटतं की इथे आयडियोलॉजीचा कोणत्याही पक्षाला काही फारसा अधिकार नसतो. मी कोणत्याच पक्षाचं नाही आहे. वकिलाला फक्त पक्षकार आणि न्याय एवढाच पक्ष असतो. तरी पण असं वाटतं की अशी आयडियोलॉजी प्रत्येकाच्या मागे असणारच आहे. आणखी एक उदाहरण सांगतो. जेव्हा भारतामध्ये सगळ्यात मोठा खटला निकाली निघाला ना आत्तापर्यंतचा ऐतिहासिक, ज्यांनी भारताच्या न्यायसंस्थेची दिशा बदलून टाकली, त्याला म्हणतात केशवानंद भारतीची केस. जेव्हा ही केशवानंद भारतीची केस यायची होती, एक फार सुंदर पुस्तक आलंय तुम्हाला सांगतो. ह्या पुस्तकामध्ये ज्यांनी स्वतः त्या केसमध्ये सहभागी होते, यांनी स्वतःची 60 दिवसाची डायरी ठेवली होती आणि त्यांनी एक त्याच्यानंतर पुस्तक लिहिलं की सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्तीच्या कशा अपॉइंटमेंट होतात, आणि त्यात त्यांनी सांगितलं कोण कोणाचा मेहुणा होता, कोण कोणाचा व्याही होता आणि यांच्या नेमणुका कशा झाल्या. आणि मग त्याच्यात त्यांनी फार सुंदर लिहिले पान नंबर 16 की भारताचे जे सर्वोच्च न्यायाधीश होते M.H. बेग नावाचे, त्यांची इंदिरा गांधींनी डायरेक्ट कशी अलाहाबाद हायकोर्टातनं त्यांना उचललं आणि डायरेक्ट चीफ जस्टिस कसं केलं होतं, सुप्रीम कोर्टात जज कसं नेमलं, पुढे चीफ जस्टिस झाले. हे सगळे प्रकरण आहेत. हे जर का मागचे उदाहरणं काढले आपण तर कित्येक गोष्टी दिसतं की लॉ मिनिस्टरचा एक मॅथ्यू नावाचे जज होते केरळचे, आणि ते केरळच्या एका कायदा मंत्र्याचे जवळचे संबंधित होते, त्यांना सुप्रीम कोर्टात घेतलं गेलं. नंतर आपल्याकडे HR गोखले नावाचे लॉ मिनिस्टर होते, त्यांचे जवळचे जे मुंबई हायकोर्टात जजेस होते त्यांना सुप्रीम कोर्टात घेतलं गेलं. ही आजची प्रथा नाहीच आहे. जर का आपण सगळा इतिहास पाहिला, न्यायाधीशांच्या नियुक्तीमधला राजकीय हस्तक्षेप किंवा आयडियोलॉजिकल ज्याला आपण म्हणतो एक झुकतं माप, ते आज नाही, काँग्रेसच्या काळापासून आहे. मी पक्षच नाही म्हणणार, आधीपासून आहे. म्हणजे आधी सुरुवात झाली तेव्हापासून ह्या गोष्टी चालू आहेत. त्यात पक्षाचा काही विषय येत नाही. माझ्या मते हा त्या राजकीय पक्षाचा हस्तक्षेप हा माझा विषय नको. माझा विषय असा आहे आयडियोलॉजी आहे का. आणि मग बऱ्याच वेळा असं होतं की कोणत्या तरी जी मोठी माणसं होतात ती साहजिकच कोणत्या तरी आयडियोलॉजीचे असतात, आणि मग त्यांना त्यांची बुद्धिमत्ता स्वीकारून जर वर घेतलं असेल, आयडियोलॉजीचा प्रश्न येतो कुठे. कारण दोन गोष्टी पाहूया. समजा कोणाचं व्यक्तिमत्व असतं, त्यांची व्यक्तिमत्वाचे खाजगी विचार आणि त्यांचे कायद्यातले विचार. इथे जी नेमणूक झाली हे खाजगी विचार म्हणून घ्यायचं काही कारणच नव्हतं. त्यांचं कायद्यातलं श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व लक्षात घेऊन नेमणुका होतात. जर असं कोणाचं आर्ग्युमेंट असेल तर मग आयडियोलॉजीचा प्रश्न येतो कुठे. त्याला निकष काय आहेत? मुद्दा हाच आहे. आता हायकोर्टात जजला किंवा सुप्रीम कोर्टात परीक्षा होतच नाही, कॉलेजियम निवड करतं. मग निकष काय आहेत? किती वर्ष तुमचा कोर्टासमोरचा असलेला परफॉर्मन्स आणि त्याची घेतलेली सूक्ष्म नोंद हे त्याचं कारण आहे. ते तरी काउंट होतं का? नक्कीच काउंट. कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट असं नसतं, पण तुमची त्यांच्यासमोर असलेली जी प्रतिमा आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं कामकाज चालवता, ते जे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व आहे हे निर्वाहवाद असतं. म्हणजे कोणाला जरी नेमलं, कोणत्याही आयडियोलॉजीचा असला, माझ्या मते त्यांची हुशारी किंवा त्यांच्यात असलेलं ते श्रेष्ठत्व हे कोणाकडे कमी होतं असं नाही. कोणत्या का पक्षाचे असनात, कोणत्या काय आयडियोलॉजीचे असनात, हे श्रेष्ठच होते. बरोबर आहे. मग प्रश्न काय आला, तुमची नियुक्तीच्या आधीची काय आयडियोलॉजी होती, ही कोणाची तरी काहीतरी असणारच आहे. त्यामुळे कालपासून हे जे दाखवतात याच्याशी मी एक घटनेचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं हे अनाठायी आहे. आणि जर का आपण मागचे दाखले घेतले तर ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला सांगतो डझनभर दाखले दिलेले आहेत. आणि मग जर काय हेच आपण तपासायचं तर बहरुल इस्लाम साहेबांचं मी उदाहरण दिलंय. मला इच्छेला येईल तेव्हा जज, इच्छेला येईल तेव्हा राज्यसभा सदस्य,
तेव्हा रिटायरमेंट नंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाचा जज कधी घडलं नाही. आणि त्यानंतर काय केलं तर त्यानंतर डायरेक्टली पुन्हा आज राजीनामा पुन्हा राज्यसभेत. मग ह्याच्यापेक्षा तर ते आणखीच होतं. मग जर का असं घडत असेल, सुप्रीम कोर्टापर्यंत असं घडत असेल, मला असं वाटतं आपण तर ही हायकोर्टाची नेमणुकीचं पाहत आहोत. त्यामुळे याच्यात काही गैर नाही आज असं माझं मत आहे. म्हणजे ना कायद्याने गैर आणि नैतिकतेचं काय मग? याच्यात नैतिकतेचा प्रश्न येतो कुठे? कोणाची तरी आयडियोलॉजी असणार आहे ना. असा कोणचा माणूस आहे का की त्याच्यावरती समाजातल्या याचा प्रतिबिंब उठवत नाही? तुमच्या माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी आयडियोलॉजी असणारच आहे. पण जेव्हा तो माणूस ते सगळं सोडतो आणि खुर्चीवर जाऊन बसतो तेव्हा तो निष्पक्ष होत असतो. म्हणजे थोडक्यात कोणताही माणूस जेव्हा त्या खुर्चीवरती बसतो तेव्हा तो निष्पक्ष होतो. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, आपल्या सुप्रीम कोर्टाच्या मागचं जर ब्रीथ पाहिलं असेल ना, येतो धर्मस्ततो जय हा. जिथे म्हणजे जिथे सत्य आहे, जिथे योग्य आहे त्याच्याच बाजूने तो निकाल लागेल. मग तेव्हा त्या खुर्चीवर बसले की त्या माणसामध्ये ते स्पिरिट असणार आहे. ही आयडियोलॉजी ही व्यक्तिगत असते. तिथे बसतो ना तेव्हा तो संस्थात्मक असतो. तुम्हाला सांगतो, उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणजे तुम्हाला फार मोठं पद आहे आणि ते घटनात्मक पद आहे. तिथे बसल्यानंतर मला स्वतःला वाटत नाही, जरीही आधीसुद्धा जुन्या काळात सुद्धा इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा अशा काही नेमणुका झाल्याची टीका केली जाते, तरी माझं स्वतःचं मत असं आहे, तिथे बसल्यानंतर मात्र त्यांच्याकडनं तो निष्पक्षच न्याय झालेला असावा असं माझं मत आहे. म्हणजे थोडक्यात आयडियोलॉजी कुठली असू ती प्रत्येकाची काहीतरी असणार, पण ज्यावेळेस तुम्ही त्या खुर्चीत बसता न्यायदानाच्या त्यावेळेस तुम्ही निष्पक्ष असणं गरजेचं आहे, ते अपेक्षित आहे, ते होतं का? करेक्ट, ते होतं असं माझं स्वतःचं मत आहे. आणि उलट तुमच्या चॅनलमधून तुम्ही ह्या वादावर तोडगा काढा आता, किंवा त्याच्यावर पडदा पाडा की फक्त आत्ता कोणीतरी नेमणूक झाली की लगेच टीका सुरू करा. अरे मागे असे कितीतरी उदाहरणं झालेत. उलट तुमच्या माध्यमातून ही सगळी उदाहरणं ज्ञान सगळ्यासमोर येऊ देत, माध्यमात येऊ देत. आणि जर का आधी असं घडत होतं मग आज घडलं तर त्याच्यात काय चुकीचं आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी आयडियोलॉजी असणारच आहे. तुम्ही बघितलंय मध्ये सरन्यायाधीश कुठले? सुप्रीम कोर्टाचे. आज त्याच्यावरनं पाय उतार होतात आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेत जातात. नाही झालं का? मग असं जर होत असेल तर मला असं वाटतं की त्या आयडियोलॉजीचा आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा काही संबंध नाही. जेव्हा त्या खुर्चीवरती माणूस बसतो तेव्हा घटना हातात असते. आणि घटना असं सर्वोच्च आपलं ग्रंथ आहे की तो तुम्हाला त्याच्यापासून तसूबळ इकडे तिकडे ढवू देणार नाही. त्यामुळे माझ्या मते हे चाललेली जी टीका आहे किंवा जो आक्षेप आहे हा माझ्या मते तितकासा काही बरोबर नाही. आणि भारताच्या इतिहासामध्ये, न्यायिक इतिहासामध्ये मागचे जर का आपण दाखले दिले, मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, असे खूप दाखले आहेत. पण जर दाखले दिले तर ही व्यक्तिगत आयडियोलॉजी आणि ती संस्थात्मक कार्य ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ती खुर्ची अशी आहे की माणूस भारून गेला पाहिजे तिथे बसल्यानंतर. आणि डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनाचं पुस्तक मला वाचायचं आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं कोणत्याही माणसाच्या छोट्या मोठ्या आयडियोलॉजी ज्या असतात ना त्या दूर ठेवत असावं. शेवटचं पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी निकष काय आहेत सांगा, सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे, जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश नियुक्तीचे? इथे मात्र एक मोठा मुद्दा आहे. शक्यतो जिल्हा न्यायालयात वकिली करणारे माणसं फार कमी नेमले जातात. आमचा हा आक्षेपच आहे. कारण जिल्हा न्यायालयात जेव्हा वकिली करतात तेव्हा जिल्हा न्यायालयातील वकिलांना सर्वोच्च उच्च न्यायालयासमोर वकिली करता येत नाही. त्यामुळे ह्याच्यात किती मेरिट आहे, यांच्याकडे किती गुण आहेत हे तपासायला काही मार्ग नाही. त्यामुळं इथल्या लोकांची, आमच्या पुण्यामध्ये कितीतरी ज्येष्ठ वकील होऊन गेले आहेत की जे खरोखर तिथे पात्र होते, पण त्यांची ती तिथे जाऊन त्यांचं जे मेटल आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे ते हायकोर्टासमोर काही येत नाही. पण नका काही ना, कमीत कमी हायकोर्टासमोर जे वकिली करतात त्यांचं कर्तृत्व त्यांना दिसत असतं, रोज तपासलं जातं. आणि ह्यांच्या आपसातल्या चर्चेतून आणि त्यांच्या फुल हाऊसमधून चीफ जस्टिसपर्यंत जात असतं आणि वरच्या कोर्टापर्यंत जात असतं. अरे आमच्यासमोर वकिली करणाऱ्यांच्यामध्ये हे जे लोक आहेत हे अत्यंत खरोखरच उत्तम दर्जाचे आहेत, आपण ह्यांचा विचार करायला काय हरकत नाही. माझ्या मते ही गुणात्मकच निवड असते. यात असं कुठेतरी जे नेहमी समजलं जातं ना, काहीतरी वशिलेबाजी झाली नामक वगैरे, माझ्या मते ही अनाठाई टीका असते, याला काही अर्थ नसतो. ही कॉलेजियम सिस्टीम अत्यंत सुसूत्रपणे काम करत असते. म्हणजे कॉलेजियम सिस्टीम मध्ये कुठेही फेवरिझमला जागा नाही, स्थान नाही, मत आहे असं माझं मत आहे. न्यायाधीशांची केलेली नेमणूक एवढी एकच टीका आपल्यावरती असते. मात्र याशिवाय दुसरी कोणतीही टीका आपल्या न्यायसंस्थेवरती केली जाऊ शकत नाही, करता येणार नाही. आणि आत्ता जी टीका चालली की त्या आधी अमुक पक्षाच्या होत्या त्यामुळे अमुक होईल, हे तर माझ्या मते पूर्ण अनाठाई आहे. कारण याच्या आधी कितीतरी केसेसमध्ये असं घडलेलं आहे, कितीतरी अशा नेमणुकामध्ये घडलेलं आहे. मग आताच का गदारोळ करायचा आपण? हाच मुद्दा आहे. जर तुम्ही आयडियोलॉजीचा विषय काढत असाल तर प्रत्येक माणसाला स्वतःची एक आयडियोलॉजी असते, पण त्याचं स्वतःचं त्या क्षेत्रातलं कर्तृत्व, त्या कर्तृत्वावर त्याची निवड होत असते, त्याची नियुक्ती होत असते. त्यामुळे ती नियुक्ती होताना ऑब्व्हियसली त्याचं कर्तृत्व पाहिलं जातं, ना की आयडियोलॉजी. मग आत्ताच का गदारोळ? काँग्रेसच्या काळातही अशा नियुक्ती झालेल्या आहेत आयडियोलॉजिकल फेवरिझमच्या. मग आत्ताच भाजपच्या काळात अशी उरड का होते, असा प्रश्न
घटनातज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सरांनी उपस्थित केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न नियुक्तीचा, तर ते कॉलेजियम पद्धतीने होते आणि त्या ठिकाणी जे संबंधित निकष आहेत ते पार केले की नाही ते सगळे तपासूनच ह्या नियुक्ती होत असतात. त्यामुळे सध्या जो काही वाद सुरू आहे आरती साठे यांच्या नियुक्तीवरनं तो अनाठायी आहे असंच त्यांचं प्रांजळ मत या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.